शहरातील अनधिकृत रिक्षा वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी परिवहन विभागाने राबवलेल्या विशेष स्क्रॅप मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळालाय। या कारवाईत 50 पेक्षा अधिक नियमबाह्य रिक्षांवर कठोर कारवाई करून त्या स्क्रॅप करण्यात आल्यात। अनेक रिक्षांकडे परवाना, फिटनेस प्रमाणपत्र आणि विमा नसल्याने हे आढळल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली होती। विशेष पथकाने शहरातील विविध भागात तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा जप्त केल्यात। या ठोस कारवाईमुळे शहरातील प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध होण्यास मदत होणार आहे। परिवहन विभागाने सर्व रिक्षा चालकांना आवश्यक कागदपत्र पूर्ण ठेवण्याचे आवाहन करत पुढेही अशा मोहिमा सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीनं रिक्षा चेकिंग करण्यात आली होती। त्यामध्ये जवळजवळ 50 रिक्षा स्क्रॅप करण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या वयाची मुदत संपलेली होती, त्यामुळे त्या गाड्या कार्यालयाच्या वतीनं स्क्रॅप केलेल्या आहेत। जर असं कोणी रस्त्यावर स्क्रॅप रिक्षा चालवत असेल तर त्यांना इशारा देण्यात येत आहे की त्यांनी ते स्क्रॅप वाहन चालवू नये, त्यांनी विहित नियमानुसारच वाहनं रस्त्यावर चालवावीत। अन्यथा तपासणी दरम्यान अशी वाहनं आढळून आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पिसे धरणातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीतून दररोज सुमारे 12 कोटी लिटर पाण्याची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केलाय। आमणेपाडा ते सवाद दरम्यान पत्रकारांसह पाहणी करत त्यांनी या पाणी चोरीचा पर्दाफाश केलाय। जलवाहिनीवरील व्हॉल्व्हना अधिकृत जोडण्या करून गोदाम आणि टँकरद्वारे पाणी वळवलं जात असल्याचं या पाहणीत समोर आलंय। या पाणी चोरीमुळे ठाण्यातील पाणी टंचाई अधिक तीव्र होत असल्याचा आरोप करत या प्रकरणातील सर्व पुरावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचं शानू पठाण यांनी सांगितलंय। इस मामले के ऊपर मैं कई दिनों से अभ्यास कर रहा हूँ। पीसे गांव से लेकर टेमघर तक 17 किलोमीटर की हमारी मेन टीएमसी की लाइन है, जिससे हमको 300 mld लगभग पानी टीएमसी बोल रही है कि 300 mld पानी हमसे यहाँ हम लोग ले रहे हैं। हर 10 मीटर पे ऐसे प्रेशर बॉल है। उन प्रेशर बॉल के नीचे लाइन है, ऊपर लाइन है, डायरेक्ट 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 2 इंच, हर जगह पे हर 10 मीटर पे एक वॉल है। तो 17 किलोमीटर है, तो कई 100 लाइनें मिलेंगी आपको। 70 mld पानी रोज प्रति दिवस तिथे ठाणेकरचं मूल जो आहे तो हक्काचं पाणी चोरी होतं। एकेकडे आम्ही ठाणेकरचे पैसे घेतात, त्यांना सुविधा मानणे झिरो, आणि दुसरीकडे जे मोठे मोठे गोडाऊन आहे त्यांना फ्री चोरीचं पाणी देतात। कोटी रुपयाचे बिल आहेत। महापालिकेचं नुकसान आणि ठाणेकरचं सुविधा शून्य। आम्ही स्वतः हे विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि त्यांना हे सर्व माझ्याकडे पुरावे मी त्यांना सादर करणार। त्याला जबाबदार कोण आहे? शानूभाई, जर आपण महापालिका एकीकडे पाहिलं तर घोडबंदर असेल, कळवा, मुंब्रा, दिवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे, टँकरनी पाणी पुरवठे जातात। हे टँकर बघतात ना, कुठे टँकर? दुसरीकडे अशा प्रकारे हे बघा, टँकर माफिया सक्रिय झाली आहेत, पाणी चोरी होते। अरे मेन लाईन वर पाणीची 6 इंची 8 इंची लाईन आहेत। टँकर काय हर एक 10 मीटर वर काही लाईन आहेत। ते पाणी कुठे जातात? कोणी गोरगरिबांना नाही जात नाही, कमर्शियल तिथे ईटची फॅक्टरी आहेत, भट्टी आहेत, मोठे मोठे गोदाऊन आहेत, मोठे मोठे लॉजिस्टिक आहेत। कोटी रुपयाच्या महापालिकेचं नुकसान होतात। एकेकडे कोटी रुपयाच्या महापालिकेचं नुकसान, दुसरीकडे ते घोडबंदर, कलवा, मुंब्रा, ठाणे पाण्याची समस्यामध्ये जुळतात। काय परिस्थिती आहे तुम्हाला माहित आहे ना, कुठेही पानी नहीं। 70 mld पानी लेने का अगर हम बचाते तो हमको ठाणेकर को जो है तुरंत इस पानी की जो गर्मी में आने वाली हमको समस्या कम होगी। और ऐसा ही MIDC और स्टेम ये सब जगह पे मुख्य लाइनों पे बड़ी मेन लाइनों पे बड़ी लाइनें इनलीगल मार दी गई और कमर्शियल हो गई नहीं। लाखों लिटर पाणी चोरीला जात आहे, आपण चोरीचा गुन्हा दाखल करणार आहात। लाखों नहीं, कोटी लीटर। 1 mld जो पानी होता है वो 10 लाख लीटर होता है, तो 70 mld पानी 7 करोड़ लीटर। ये खाली टीएमसी का है, MIDC आणि स्टॅम्पच्या अजून आहेत। एक हफ्ते से मैं ये तीनों जगह पे कंटिन्यू जा रहा हूँ। जब से ठाणेकर को पानी की समस्या है, घोड़बंदर, कलवा, मुंब्रा, थाना, दिव्या, इन सभी जगहों पे मैं खुद जाके सुबह 6 बजे देख रहा हूँ। और इन सभी जगहों पे डायरेक्ट आपको दे, ये तो आप अंदर ये घास हटाएंगे तो आपको 8 इंच की लाइनें दिखेगी, ये मोटी लाइन।
मुख्य रोडवर तुम्ही देखला ना काय परिस्थिति, मुख्य रोडवर है। यहाँ से आप ये लाइन को पकड़ते हुए चले जाइए, जहां तक आपको जाना है वहां तक आपको हर प्रेशर वॉल के ऊपर, हर मेन लाइन के ऊपर 6 इंच 2 इंच 8 इंच की लाइनें मिलेगी, जिससे करोड़ रुपए सेक्शन आ रहा है। पण याला जबाबदार नेमकं कोणा? महापालिका, ठाणे महानगरपालिकाचे हे जबाबदारी आहे। ठाणेकरला मूल सुविधा देण्याचे ते बंधनकारक आहे, कुठे देतात? पिसे डॅम मधून एकूण किती पाणी उचललं जातं टेमघरला प्युरिफिकेशन? आपले 590 तीनों मिला के, MIDC, स्टेम और TMC मिला के हमको पानी आता है, लेकिन एक ही जगह से 70 MLD पानी रोज चोरी हो रहा है। और ऐसा 3 जगह से कितना हो गया? सुखिए 7 करोड़ लीटर एक जगह से पानी चोरी हो रहा है। ऐसा MIDC से चोरी हो रहा है। आप MIDC कडे मुख्य रोडवर जा, मेन लाईनवर टेपिंग आहे आणि हे स्टेमवर चोरी होते। सर, पाणी पुरवठा विभागातले अधिकारी मी स्वतः जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबकडे, स्वतः मी जाणार आणि हे पुरावे त्यांना सादर करणार। संबंधित प्रशासनाला याची कल्पना असेल किंवा अरे त्यांचे कल्पना संगनमत असू तुम्ही शकतात? समजून घ्या ना, मी आहे ना, मी अपोजिशन लीडर, मला माहित पडला ना हे किती हर 1 मीटरवर टेपिंग आहेत आणि एक नाही 4 5 6। तुम्ही ठाणेकरच्या हक्क मारतात ना, आणि गोरगरिबांना पाणी नाही येत आणि ते कमर्शियल साठी पाणी, कुठे जाणार ठाणेकर? पाणी चोरीची वसुली नेमकं मग आता कोण करते? मी उद्या माझा मुद्दा बोलणार, हे तुम्हाला स्पॉटवर जे आहे ते परिस्थिती तुम्हाला दाखवून देईल।